नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की मराठीचे IMP क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही ते क्वेश्चन पेपर पाहून तिला सॉल्व करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटला मी सांगणार आहे ही क्वेश्चन पेपर कुठे भेटेल तुम्हाला PDF. तर या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता की सूचना तर तुम्ही वाचल्याच असतील असं मी गृहीत धरतो आणि मग या ठिकाणी मी चालतो आता पुढे. तर आता पहा या ठिकाणी की या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. दिलेल्या सूचनानुसार आकरणकृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात. अशा काही सूचना आहेत त्या तुम्ही वाचून घ्याव्या आणि त्या सूचनांमध्ये तुम्हाला पालन करायचं आहे. स्वच्छता, नीटनाटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे आहे. विभाग पहिला पहा गद्य. आता गद्य प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला काही अशा क्वेश्चन दिले जातील तर उत्तर दिले जाईल. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तुम्हाला जे क्वेश्चन दिले आहेत ते वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर उतारा वाचायचा. त्याने काय होईल की तुम्हाला लवकर आन्सर सापडण्यास मदत होईल. आता या ठिकाणी खाली पाहू शकता की आकृती पूर्ण करा असं आहे. तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेले दृश्य. तर याचं उत्तर तुम्हाला काय सापडायचं आहे, उत्तरात सापडायचं आहे. त्यानंतर तिसरा आहे स्वमत. स्वमतमध्ये काय तर प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते याबाबतचे तुमचे मत स्पष्ट करा. आता स्वमत तुम्ही हे तुमच्या मनाने लिहू शकता. 7 ते 8 5 ते 6 ओळी लिहायच्या. तुम्हाला 100% 2 मार्क्स या ठिकाणी 3 मार्क्स मिळून जातील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला उतारा व्यवस्थित वाचल्यानंतरच ॲन्सर्स द्यायचे आहेत. प्रश्न पहिला आ मध्ये पुढील उत्तराच्या आधारित सूचनेनुसार कृती करा. आकृती आहे त्या ठिकाणी पूर्ण करायच्यात. उतार्यात सगळं आहे. उतारा आधी वाचायचं, स्वमत लिहायचे. स्वमत तसंच तसं आत्ता सांगितल्याप्रमाणेच लिहायचं आहे. प्रश्न पहिला डबल झालेला आहे. ठीक आहे. प्रश्न आता पहिल्याचा ई. तर या ठिकाणी पाहू शकता की हा अपठित गद्य आहे आणि यामध्ये तुम्हाला आधी उतारा वाचायचा आणि मग क्वेश्चन सोडायचे. तुम्ही दमादमाने पॉज करून हे क्वेश्चन पेपर पाहू शकता. आता पद्य पहा. पद्य कवितेचे पद्य या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर काव्य सौंदर्य दिले, रसग्रहण दिलं, या ठिकाणी संपूर्ण दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचं हे IMP दिलेलं आहे. तर याला तुम्ही अपेक्षितमध्ये सापडून त्याचं कव्हर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे तुम्हाला एखादी दोन्हीपैकी आश्वासक चित्र किंवा वस्तू कविता दिली जाईल. त्याचे कवी कोण आहे, कवितेचा विषय आणि भाषिक वैशिष्ट्य या ठिकाणी लिहायचं आहे. दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालतं, काय हरकत नाही. आणि तुम्ही वस्तू कविता मी IMP देतो आहे. रसग्रहण या ठिकाणी दिलेलं आहे, ही देखील IMP आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पुढील कोणत्याही 2 कृती सोडा. पहा 3 या ठिकाणी क्वेश्चन दिलेल्या भरकडलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात स्पष्ट करा. गिरिजा किर यांच्या येडे डब्बू या कादंबरीतील विनोद तुमच्या शब्दात आणि उत्पत्ती कोशाचे कार्य. हा भरपूर क्वेश्चन येतो, त्यामुळे याला देखील IMP करून ठेवा. उत्पत्ती कोशाचे कार्य स्पष्ट करा. हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे आणि बोर्डाला देखील विचारला गेलेला आहे मागच्या वर्षीचे. ठीक आहे. त्यामुळे तो क्वेश्चन देखील IMP करून ठेवा. भाषा अभ्यासमध्ये जर आलो तर प्रश्न 4था आहे. व्याकरण आधारित असतो हा प्रश्न. यामध्ये समास असतो. तर सामासिक शब्द लिहायचा आहे. 7 सागराचा समूह म्हणजे तुम्हाला माहिती आहे 7 सागराचा समूह काय कशाला म्हणतात, 10 किंवा 12. तर याचं ॲन्सर जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर शब्दसिद्धी आहे. सामासिक शब्द प्रत्यय गटित आणि उपसर्ग गटित. आता प्रत्यय गटितमध्ये तुम्ही ज्यांचे प्रत्यय घटलेले आहेत ते शब्द अभिनंदन किंवा मग नम्रता असं हा शब्द याच्यात येतो. आणि उपसर्गामध्ये हे 2 सामाजिक आणि अपयश असे 2 शब्द येतील. ठीक आहे. आता वाक्यप्रचार या ठिकाणी 4 दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही 4ही पाहून जायचे आहेत. 4ही महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर भाषिक घटकावर आधारित कृती. भाषिक घटकावर आधारित कृती म्हणजे काय तर प्रश्न 4था म्हणजे तुम्हाला काही असे शब्दसंपत्ती दिली जाईल. पुढील शब्दाचे वचन बदला दिलं जाईल. त्यानंतर शब्दाच्या अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार असं काहीतरी दिलं जाईल. आता काही वेळेस सेम शब्द दिले जातात. त्यानंतर आहे लेखन नियमानुसार लेखन. हे तुमच्या पुस्तकात शेवटच्या पानावरचे शब्द तुम्ही वाचून जायचे आहेत. ठीक आहे. नंतर विरामचिन्ह वाक्यातले येतील किंवा तुम्हाला नाव लिहायला हवे. असे विरामचिन्ह फुल स्टॉप असे दिलेले जातील तर तुम्हाला त्याचं नाव लिहायला लागेल. त्यानंतर उपयोजित लेखन. आता हे सगळ्यात शेवटचं आहे. याचं पत्र वगैरे तुम्हाला लिहायचं आहे. याची PDF आपल्या टेलिग्रामला भेटून जाईल, त्या ठिकाणून डाउनलोड करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भरपूर जण सबस्क्राईब करत नाही आणि आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ पडत राहतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या विषयाचे प्रश्नपत्रिका टाकल्या जातात. धन्यवाद.